वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक उपचार पद्धती विकसित होत असताना रोगाच्या मुळावर इलाज आणि पर्सन ॲज अ होल या मूळ तत्वांमुळे होमिओपॅथी आज आपलं स्थान भक्कमपणे टिकून आहे. त्याचबरोबर होमिओपॅथीबद्दल मोठ्या प्रमाणात होत असलेल्या जनजागृतीमुळे सर्वसामान्यांपासून ते अतिश्रीमंतांपर्यंत सर्व वर्गातील लोक आज होमिओपॅथीकडे वळत आहेत. जगभरामध्ये आज होमिओपॅथी क्षेत्रात तज्ज्ञ संशोधक आपल्या संशोधन आणि अनुभवाद्वारे एकीकडे अनेक दुर्धर व्याधीतून असंख्य रुग्णांना रोगमुक्त करून त्यांना सामान्य आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यात मदत करत आहेत, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात होमिओपॅथीबद्दल जनजागृतीही करत आहेत. होमिओपॅथी विश्वातील असंच एक व्यक्तिमत्व मॉडर्न होमिओपॅथीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजय कुमार माने. दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांना रोगमुक्त करून एक आनंदी आणि सामान्य आयुष्य प्राप्त करून देणं हेच ध्येय बाळगून गेली 22 वर्ष अथक संशोधन आणि रुग्णांवर यशस्वी उपचार करत आहेत. डॉक्टर विजय कुमार माने यांनी आपल्या वैद्यकीय कार्याची सुरुवात व्याख्याते म्हणजेच लेक्चरर म्हणून केली. त्यासोबतच पारंपरिक उपचार पद्धतीने दुर्धर मानलेल्या विविध जीवघेण्या आजारांवर अविरत संशोधन, प्रत्यक्ष अनुभव आणि उपचार यातून मॉडर्न होमिओपॅथीची क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट ही अत्यंत साधी आणि सोपी परंतु दुर्धर व्याधींपासून मुक्ती देणारी उपचार पद्धती निर्माण झाली. 22 वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये लावलेल्या रोपाचा आज महाराष्ट्र, गोवासह 12 क्लिनिक्समधून देश विदेशातील रुग्णांना लाभ होत आहे. मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटची निर्मिती डॉक्टर विजय कुमार माने यांच्या अविरत संशोधन, प्रत्यक्ष अनुभव आणि उपचार यातून झालेली आहे आणि उत्तरोत्तर त्यामध्ये नवीन संशोधन प्रक्रिया सुरू असते. कॅन्सर, किडनी फेल्युअर, लिव्हर सिरोसिस, मधुमेह, अस्थमा, अस्थिरोग या आणि इतर अनेक दुर्धर आजारांवरील डॉक्टर विजय कुमार माने यांचं संशोधन आणि त्या संशोधनावर आधारित औषधांची निर्मिती मॉडर्न होमिओपॅथीमध्ये होत असते. रुग्णांना सहजपणे घेता येतील अशी औषधांची किट, लिक्विड आणि ग्लोब्युल्स निर्मिली जातात आणि ती हाताळण्यासही अत्यंत सोपी असतात. नमस्कार, मी डॉक्टर मृण्मयी भजक सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण पाहताय कार्यक्रम आरोग्याचं मॉडर्न युग. आपल्या शरीरातला एक अवयव जो आपल्या जन्माच्या आधीपासून ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत अथकपणे न थांबता धडधडत असतो तो म्हणजे हृदय. हृदयाचा जेव्हा एखादा आजार होतो तेव्हा आपण काय करू शकतो? मॉडर्न होमिओपॅथीमध्ये यासाठी काही उपचार पद्धती आहे का? हे आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपण बोलणार आहोत ऱ्युमॅटिक हार्ट डिझीज या आजाराबद्दल आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने. सर नमस्कार. नमस्ते. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. सर, जेव्हा आपण ऱ्युमॅटिक हार्ट डिझीज हा आजार म्हणतो तर तेव्हा तो नक्की कशामुळे होतो? रुमॅटिक हार्ट डिसीज हा जो आजार आहे तो रुमॅटिक फिवर ह्या आजाराची सिक्वेली आहे. रुमॅटिक फिवर हा आजार स्ट्रेप्टोकोकस नावाच्या बॅक्टेरियामुळे होतं असं दिसून आलेलं आहे. यामध्ये मग सांधेदुखी राहते, घसाला सूज येते, घसा दुखतो, सांधे दुखतात, स्किनमध्ये गाठी लहान लहान तयार होतात, सांध्यामध्ये गाठी तयार होतात. त्याला रुमॅटिक फिवर असं म्हटलं जाते की ज्यामध्ये रुमॅटिक सांधे जे आहेत ते रुमॅटिक फिवरमुळं अफेक्ट झालेले असतात आणि मग याच्यामुळं नंतर रुमॅटिक हार्ट डिसीज नावाचा आजार होतो. त्यामध्ये पेरिकार्डायटिस म्हणजे हार्टच्या स्नायूंना सूज येणं आणि झडपांना सूज येणं आणि अंतिमतः निकामी होणं असं लक्षण दिसून येते. त्याला रुमॅटिक हार्ट डिसीज असं किंवा रुमॅटिक व्हॉल्व्युलर डिसीज असं म्हटलं जाते. बरोबर आहे. म्हणजे मुळात इन्फेक्शनमुळे हा जो आजार आहे तो होतो. पण तुम्ही लक्षणं देखील त्याची सांगितलीत, पण हा तोच आजार आहे म्हणजे ह्याचं जे निदान आहे ते कशा पद्धतीने केलं जातं? रुमॅटिक फिवर मध्ये प्रामुख्याने ताप आणि सांध्यांना सूज येणं ही लक्षणं दिसून येतात, घसा दुखणं. आणि रुमॅटिक हार्ट डिसीज ज्यावेळेला व्हॉल्व्युलर डिसीज झाला असेल त्याला रुग्णाला, त्यावेळेला त्याला दम लागणं, खोकला येणं, वारंवार ताप येणं, अशक्तपणा वाटणं अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. लक्षणं दिसल्यानंतर प्रामुख्यानं ECG
नंतर 2D इकोकार्डिओग्राफी ह्या तपासण्या केल्या जातात किंवा काही वेळेला हार्टचा MRI केला जातो. त्यामध्ये आपल्याला असं कळतंय की याची झडप या रुग्णाची खराब झालेली आहे आणि ते कारण रुमॅटिक हार्ट डिसीज हे कारण असू शकतं. बरोबर आहे. म्हणजे आधी ताप येतो, तापाची जी लक्षणं आहेत ती नंतर ओसरल्यानंतर रुमॅटिक हार्ट डिसीज मध्ये काही कालावधीनंतर तो डेव्हलप होतो. साधारण किती हा सगळा जो कालावधी आहे तो आता रुमॅटिक फिवर झाल्यानंतर मग काही वर्षानंतर त्याला रुमॅटिक हार्ट डिसीज हा रुग्णाला होऊ शकतो. अच्छा, म्हणजे काही वर्षानंतर देखील होऊ शकतो. काही महिन्यानंतर किंवा काही वर्षानंतर तो हळूहळू डेव्हलप होत जाणारा आजार आहे आणि बऱ्याच वेळेला ज्यावेळेला पूर्णपणानं तो डेव्हलप होतो त्यावेळेला रुग्णाला कळतंय असं पण होऊ शकतंय. कारण त्याचा ताप जो आहे किंवा सांधेदुखी जी आहे ते ट्रीट केली जाते आणि मग त्यानंतर तो आजार त्याला होऊ शकतो. बरोबर आहे. काही साधारण वयोगट असतो ह्या आजार होण्यामागे? जनरली लहान वयामध्ये हा आजार कॉमन आहे असं दिसून आले लहान मुलांमध्ये आणि काही वेळेला तरुणांमध्ये पण हा आजार होतोय असं दिसून आलेलं आहे किंवा झालेलं आहे लोकांना. त्याला कन्व्हेन्शनल ट्रीटमेंटमध्ये अँटीबायोटिक्स आणि पेन किलर आणि अँटीपायरेटिक औषधं एवढी आहेत. काही पेनिसिलिन सारखी पण आधी पेनिसिलिन दिलं जात होतं. पण त्या औषधामुळे तो काय व्हॅल्युलर डिसीज रिव्हर्स होत नाहीये. तात्पुरती लक्षणं त्याची कमी होतात, रुग्णांना थोडंसं बरं वाटू शकतंय. पण जर झडपा खराब झाले असतील तर त्याला झडपा बदलण्याचा किंवा झडपा रिपेअर करण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजे कन्व्हेन्शनल ट्रीटमेंटमुळे. आणि झडपा बदलणं ही अवघड गोष्ट आहे आणि ती खर्चिक गोष्ट आहे, जीवावर बेतणारी पण गोष्ट आहे. बरोबर आहे सर. जेव्हा आपण म्हणतो की हृदयाच्या झडपा म्हणजे खरं तर ही जी आहे ही शस्त्रक्रियेची बाब अशी आजही समजली जाते की जेव्हा काही स्ट्रक्चरल त्याच्यामध्ये बदल झालेला असतो तर तेव्हा शस्त्रक्रियेसाठी जावं हा एक समज आहे. तर अशा केसेस की ज्यांच्या झडपा खराब झालेल्या आहेत आणि तुम्ही म्हणता की त्या पुन्हा रिव्हर्स होऊ शकतात, तर हे कसं शक्य आहे? बेसिक आपलं जे रिसर्च आहे तो पॅथॉलॉजिकल चेंजेस कॅन बी रिव्हर्सिबल हा आपला रिसर्च आहे. आपण आधी बघितलं की लिव्हर सिरोसिस आपल्याकडे बरा होतो म्हणजे पॅथॉलॉजी रिव्हर्स होते. कॅन्सर आपल्याकडे बरेचसे बरे होतात म्हणजे पॅथॉलॉजी रिव्हर्स होते. तसंच हे आहे की झडपा खराब झाले म्हणजे पॅथॉलॉजिकल चेंजेस आहेत आणि पॅथॉलॉजिकल चेंजेस कॅन बी रिव्हर्सिबल हा आपला रिसर्च आहे. त्यामुळे ते होऊ शकते आणि जे होतंय ते आपल्या रिपोर्टमध्ये पण दिसतंय. म्हणजे आपण फक्त असं तोंडी काय म्हणत नाही की होतंय, जे होतंय ते रिपोर्टमध्ये पण दिसतंय आणि पेशंटमध्ये पण दिसतंय. आणि मग त्यानंतर रुग्ण पूर्णपणे नॉर्मल आयुष्य जगू शकतो. अशी आपल्याकडे उदाहरणं आहेत. आणखी ह्याचे काही गुंतागुंत होण्याची शक्यता असते ह्या आजारामध्ये? आता ह्या आजारामध्ये कसं होतंय, ज्या झडपा आहेत त्या काम करत नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळेला त्यामुळे होणारी जी गुंतागुंत आहे, कारण त्यांचं ब्लड हे एक्सपेल होत नाही शरीराला. हार्टचं जे काम आहे की शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणं, अशुद्ध रक्त घेणं, त्याचं शुद्धीकरण करायला, परत फुफ्फुसामध्ये नेणं, तिथून परत आणणं आणि ते नॉर्मल जे तयार शुद्ध झालेलं रक्त जे आहे ते शरीरामध्ये सगळं नेणं, त्या हार्टच्या फंक्शनमध्येच प्रॉब्लेम येतो. त्यामुळे होणाऱ्या गुंतागुंती सगळ्या होणारच. म्हणजे पुन्हा आणखी हृदयामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात किंवा हृदयाचे जे पेशंटच्या जीवावर बितू शकते ना त्याच्यामुळे. झडपा खराब झाल्यामुळे हृदयाचं फंक्शनच जे आहे ते प्रॉपर काम करत नाही हृदय, त्यामुळे रुग्णाच्या जीवावर पण बितू शकतं. ऱ्युमॅटिक हार्ट डिसीज म्हणजेच हृदयांच्या झडपांचा जो आजार आहे त्याविषयी आपण आणखी माहिती करून घेणार आहोत कार्यक्रमातून. पण आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण पाहताय कार्यक्रम आरोग्याचं मॉडर्न युग. ऱ्युमॅटिक हार्ट डिसीज बद्दल आज आपण चर्चा करतोय आणि ऱ्युमॅटिक हार्ट डिसीज झालेला एक मुलगा मॉडर्न होमिओपॅथीकडे उपचारांसाठी आला होता. त्याचे काय अनुभव आहेत हे जाणून घेऊयात त्या मुलाच्या पालकांकडून. अथर्व कोहले, वय 12 वर्ष, राहणार मुंबई. याला 2013 मध्ये जेव्हा याचे पालक व तो जर्मनीमध्ये राहत होते तेव्हा अचानक त्याचे हातपाय दुखू लागले. काही औषधोपचार घेतले परंतु काही फरक पडला नाही. 2013 मध्ये माझ्या 7 वर्षाच्या मुलाला थायमध्ये खूप जास्त पेन व्हायला लागलं. तेव्हा आम्ही परदेशात होतो. आम्ही लगेच त्याला डॉक्टरांकडे नेलं तर डॉक्टरांनी सांगितलं मे बी त्याला आर्थरायटिस अटॅक आलेला आहे आणि त्याचं MRI केलं. डॉक्टरांना तरीसुद्धा त्याचं निदान कळेना. पेडियाट्रिशियनने त्याला 10 दिवसांचं अँटीबायोटिक दिलं. अँटीबायोटिक घेतल्यावरही काही फायदा झाला नाही आणि त्याचे प्रत्येक जॉईंट अंगाचे दुखायला लागले आणि त्याचे डोळे पण लाल असायला लागले. तेथील तज्ञांनी त्याची तपासणी केली असता त्याला ऱ्युमॅटिक हार्ट डिसीज म्हणजेच हृदयाच्या झडपांचा आजार झाला होता.
त्याच्या मेजर व्हॉल्व्हवर परिणाम होऊ लागला. पण डॉक्टरांना वाटलं की त्याला रोमॅटिक आर्थरायटिस झालेला आहे, त्यामुळे त्याचा हार्ट पण अफेक्ट व्हायला लागला. डॉक्टरांनी मग पेनिसिलिन सुरू केलं आणि पेन किलर. तेव्हाही तो काही सुखात असायचा नाही, फार त्याला दुखायचं. आणि मग स्लोली त्याचा हार्ट वॉल्व, एरोटिक वॉल्व, जो मेजर वॉल्व असतो तो अफेक्ट व्हायला लागला आणि तो शेवटी 4थ्या डिग्रीवर पोहोचला. जर्मनीतील तज्ज्ञांनी त्याला स्टिरॉइड देऊन 1 वर्ष उपचार केले, परंतु काहीच फरक पडला नाही. अथर्वच्या पालकांनी परत भारतात येण्याचा निर्णय घेतला. मग डॉक्टरांनी त्याला स्टेरॉइड सुरू केले आणि बाकी हार्टला सपोर्ट करणाऱ्या सगळ्या औषधी सुरू केल्या. त्या दरम्यान 1 वर्ष गेला. मग आम्ही ठरवलं की आम्ही इंडियात परत येऊ. मुंबईमधील नामांकित हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट सुरू केली. येथील तज्ज्ञांनी त्याचे हृदयाचा आकार मोठा झाल्याचे सांगितले. तज्ज्ञांनी त्याचे ताबडतोब ऑपरेशन करून व्हॉल्व्ह रिप्लेस करावे लागेल असे सांगितले. इथे आल्यावर त्याला विख्यात अशा हॉस्पिटलमध्ये दाखवलं. त्यांनी पण सांगितलं की याचा हार्ट आता खूप जास्त मोठं झालाय, एकदम अडल्टचा हार्टचा साईज असतो तसा त्याचा हार्टचा साईज झालेला आणि त्याला लगेच सर्जरीची गरज आहे. ते म्हणले त्याचा वॉल्व रिप्लेस करावं लागेल, आयदर मेकॅनिकल वॉल्व नाही तर बायोलॉजिकल वॉल्व. बायोलॉजिकल वॉल्वचं काही आयुष्य जास्त नसतं आणि मेकॅनिकल वॉल्व जर रिप्लेस केला तर त्याला पूर्ण जन्मभर अँटीकोॲग्लंट घ्यावे लागले असते. त्यांनी त्याचे ऑपरेशन परदेशात केले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याचा त्रास कमी न होता वाढला. तो सारखा आजारी पडत होता. त्याची इम्युनिटी फार कमी झालेली. त्याला सतत ताप व सर्दीचा त्रास होत होता. त्याची सामान्य मुलाप्रमाणे वाढ होत नव्हती. पण आम्हाला थोडासा इथे हायजीनचा इश्यू असल्यामुळे आम्ही पुन्हा त्याला परदेशातच हा वॉल्व रिप्लेससाठी नेला. पण तिथे त्याची सर्जरी सक्सेसफुल झाली. पण 3-4 महिन्यानंतर पुन्हा जेव्हा त्याला इकोसाठी नेलं तर त्याचं हार्टची कंडिशन पुन्हा जी सर्जरीच्या आधी होती तशीच झाली. आम्ही फार घाबरलो आणि डॉक्टर पेडियाट्रिशियन म्हणले की पुन्हा त्याला स्टेरॉइड आणि बाकी हार्टला सपोर्ट करणाऱ्या औषधी लागतील आहे आणि त्यांनी ते सुरू केलं. पण माझं मन काही माने ना, कारण याचं काही निदान नाही. पुन्हा तसंच होईल तर त्याची हेल्थ अफेक्ट होईल. त्याचं वजन वाढलं होतं बिकॉज ऑफ स्टेरॉइड्स आणि त्याची हाईट पण वाढेना. त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केल्यानंतर अगदी पहिल्या महिन्यातच फरक पडला. त्याचे सतत आजारी पडणे बंद झाले. सतत सर्दी, ताप येणे बंद झाले. त्याची इम्युनिटी सिस्टम सुधारली. सामान्य मुलांप्रमाणे त्याची वाढ होऊ लागली. जशा मी औषधी डॉक्टरांच्या सुरू केल्या त्याच्या इम्युन सिस्टीममध्ये बिलकुल फरक पडला. तो आजारी कमी राहायला लागला आणि मग काही महिन्यानंतर तर त्याला सर्दी, खोकला, ताप असे आजार नाही व्हायचे आणि शाळेतही तो रेग्युलर अटेंड होऊ लागला. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट त्याची हाईट पण वाढायला लागली आणि त्याची हार्टची जी कंडिशन आहे ती स्टेबल व्हायला लागली. त्याला इतर कसलाही त्रास होत नसून इतर मुलांप्रमाणे तो शाळेत जातो. मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारामुळे त्याचा आजार कमी झाल्याचे दिसून आले. ज्या कोणाला हार्टचा प्रॉब्लेम असेल मी हायली रिकमेंड डॉक्टर मानेंचं औषध करते. ऱ्युमॅटिक हार्ट डिझीज झालेल्या मुलाच्या पालकांकडून आपण अनुभव ऐकला. मॉडर्न होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटमुळे त्यांना कसा फरक पडला ते आपण पाहिलं. ह्याबद्दल आपण आणखी सविस्तर बोलणार आहोत ह्या केसबद्दल. पण आता थांबतोय एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण पाहताय कार्यक्रम आरोग्याचं मॉडर्न युग. आज आपण चर्चा करतोय ऱ्युमॅटिक हार्ट डिझीज या आजाराबद्दल. सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी पाहिलं की ऱ्युमॅटिक हार्ट डिझीज एका मुलाला झाला होता आणि त्याच्या जे पालक आहेत त्यांचे आपण अभिप्राय, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. तर सर, हा जो मुलगा होता तर तो कशा परिस्थितीत आला होता, इथे काय काय होत होतं त्या? 2016 मध्ये तो मॉडर्न होमिओपॅथीमध्ये आला. त्याचे घरचे लोक आले, त्याची आई, आणि मग आपण औषध चालू केलं. औषध चालू केल्यापासून पहिल्या महिन्यापासूनच त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसायला लागली. ज्यावेळेला आपल्याकडे आला त्यावेळेला त्याला व्यवस्थित चालता येत नव्हतं. चालताना दम लागायचा, खूप वीक होता, हिमोग्लोबिन पण त्याचं कमी होतं,
कायम आजारी पडायचा, वारंवार सर्दी, खोकला, ताप, दम लागणं ह्या गोष्टी व्हायच्या. त्यामुळे सारख्या वारंवार त्याला कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट त्यासाठी घ्यावी लागायची. आणि ते आधी रिपेअर झाल्यामुळे त्यांच्याकडे पुन्हा काही उपचारच शिल्लक नव्हते आणि दुसरी झडप पण बिघडायला लागलेली होती. अशा अवस्थेत आल्यानंतर आपण मॉडर्न त्यांचं काउन्सिलिंग केलं आपण, कारण त्याच्या आई या खूप घाबरलेल्या होत्या त्यावेळेला. इव्हन त्यांनी नंतर मला काही महिन्यानंतर सांगितलं की मी मुलाच्या वडिलांना काही कल्पना न देता मॉडर्न होमिओपॅथीकडे आले. बरं. हा, कारण त्यांचं म्हणणं होतं की ॲलोपॅथी ट्रीटमेंट आपण पुन्हा काहीतरी घेऊ, कुठं जगभर फिरू आणि करू, पण त्याचा काही उपयोग होत नाही. ते पेडियाट्रिशियन जे होते कार्डिओलॉजिस्ट त्यांनी पण हात टेकलेत असं जवळपास सांगितलं होतं की उपचार काय आपल्याकडे नाही आहेत म्हणून. आणि मग आमच्याकडे आल्यानंतर त्या एवढं इम्प्रूव्हमेंट झाल्यानंतर त्या खुश झाल्या की म्हटलं हे मी. आणि मग नंतर त्यांनी त्यांच्या मिस्टरांना कल्पना दिली की आपण हे उपचार घेतोय. मग त्यामध्ये मुलामध्ये आपला एवढा फरक पडलेला आहे की जो मुलगा चालू शकत नव्हता, व्यवस्थित बोलू शकत नव्हता, वारंवार आजारी पडायचा, तो मुलगा आता क्रिकेट, फुटबॉल, रनिंग, ट्रेकिंग अशा गोष्टी करतोय. अशी गोष्ट आहे. जे रिपोर्ट आपण त्यावेळेला बिघडलेले त्याचे होते त्यामध्ये प्रामुख्याने 2D इको काढलेला होता. तर 2D इकोच्या रिपोर्टमध्ये पण आता नॉर्मल्सी दिसते की व्हॉल्व तो रिपेअर झालेला आहे हे पूर्णपणाने दिसून आलंय. इव्हन जो रिपेअर करायचा प्रयत्न केला जो व्हॉल्व होता, जो रिपेअर झाला नाही, अनसक्सेसफुल झाला, तो त्याच्यामध्ये पण सुधारणा आहेत आणि तो पण रिपेअर होतोय असं दिसून आलेलं आहे. सर, असे अनेक रुग्ण असतात साधारण ह्या वयोगटामध्ये, म्हणजे लहान मुलांच्या वयोगटामध्ये किंवा किशोर वयामध्ये हा जो आजार आहे तो बघायला मिळतो. तर अशा वेळी त्यांचे जे पालक असतात तर त्या पालकांमध्ये एक खूप भीती म्हणा किंवा एक एन्झायटी असते की पुढे मुलाचं भविष्य कसं होईल किंवा त्याच्यावर काही परिणाम होईल का. तर पालकांसाठी तुम्ही काय सांगाल? एक गोष्ट आहे, आता ह्या आपल्याला रिपोर्ट्सवरनं आणि पेशंटवरनं काय दिसतंय की तो बरा व्हायला लागलेला आहे किंवा बरा झालेला आहे. सगळे रिपोर्ट त्याचे नॉर्मल आलेले आहेत. याचा अर्थ एकदा जी पॅथॉलॉजिकल चेंजेस झाले होते ते पुन्हा रिव्हर्स झालेले आहेत आणि रिव्हर्स झालेले पॅथॉलॉजिकल चेंजेस काय पुन्हा बिघडणार नाही आहेत. क्युअर जी गोष्ट आहे ती मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारामुळे होते. त्यामुळे पालकांनी घाबरून जायचं काय गरजच नाही. जे इम्प्रूव्हमेंट होणार आहे ते 15 दिवसा महिन्यापासून दिसते, लक्षणं कमी होतात आणि रिपोर्टमध्ये पण फरक दिसतो. रिपोर्टमध्ये बरं झाले सिद्ध होते. जगातल्या कुठल्याही डॉक्टरला त्यांनी जर रिपोर्ट दाखवले तर ते डॉक्टर सांगणार की यार रुग्णाला आजारच नाही म्हणून. बरोबर आहे. पण असे अनेक रुग्ण तुम्ही बरे केलेले आहेत आणि आपण मॉडर्न होमिओपॅथीला क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणतो. तर ती काय आहे क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट? याचा अर्थ तुम्हाला बरं करायच्या दिशेनं नेणं किंवा बरं करणं, म्हणून आपण त्याला क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणतो. आपला बेसिक रिसर्च आहे तो पॅथॉलॉजी इज रिव्हर्सिबल आहे. ही पॅथॉलॉजी रिव्हर्स होऊ शकते किंवा आपला दावा आहे म्हणायला काय हरकत नाही. अशा मुलांचं जे रेग्युलर आयुष्य असतं, म्हणजे शाळा असेल किंवा इतरत्र जे काही लहान मुलं खोडकर असतात तर त्यांचं जे इतर आयुष्य असतं तर ते कशा पद्धतीने पुढे जाऊन त्यांना काही. जो मुलगा चालू शकत नव्हता, बोलू शकत नव्हता, ज्याला दम लागायचा, जो वारंवार आजारी पडायचा, तो आज टोटली फिट अँड फाईन आहे ना, फिजिकली हेल्दी आहे ना एकदम तो. बरोबर आहे. म्हणजे त्याचं सगळं आयुष्य नॉर्मल जाणार आहे. फक्त गोष्ट काय आहे की बऱ्याच वेळेला लहान मुलं असल्यामुळं आई वडील थोडे इमोशनल असतात, भावनाशील असतात, त्यांना भीती वाटत असते मुलाच्या भवितव्याबद्दल. माझं आई वडिलांना लोकांच्या सांगणं राहील, म्हणजे अशा पेशंटच्या, की न घाबरता आमच्याकडे या. जे काय ते दिसतंय पहिल्या 15 दिवसा महिन्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणि रिपोर्टमध्ये पण पहिल्या 3 महिन्यापासून इम्प्रूव्हमेंट दिसायला सुरुवात होते. त्यामुळे घाबरू नका. कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये त्याला उपचार नाही आहेत किंवा जे उपचार आहेत ते सक्सेसफुल होत नाहीत, अशा वेळेला आमच्याकडे येणं जास्त संयुक्तिक राहील. बरोबर. तुम्ही जसं म्हणालात की ह्या मुलाच्या बाबतीत की आधी त्यांनी शस्त्रक्रिया पण केली होती, अशा वेळी जशी पालकांच्या मनात एक भीती असते तशी मुलांच्या मनातही भीती बसलेली असते. नाही, मुलगा तर लहान असतोय, मुलाला बऱ्याच वेळेला कळत नसते की नेमकं काय चाललंय, काय करतात. आई वडील जिकडे नेल तिकडे जात असतोय. त्यामुळे मुलांच्या पेक्षा पालकांच्या मनामध्ये, मुलाला बऱ्याच वेळा कळतच नसते, पालकांच्या मनामध्ये भीती आहे ती खूप, म्हणजे काय त्याला शब्द वापरता येईल आपल्याला, हॉरिबल प्रकारे लोक घाबरले असतात, प्रचंड फ्रस्ट्रेटेड पण असतात की आता ह्या केसमध्ये तर ते जर्मनीमध्ये वगैरे सर्जरी करून आले, जगातल्या सर्वोत्तम कार्डिओलॉजिस्टकडे जाऊन आले आणि तरी पण जर फेल्युअर झालं तर त्यांच्या पुढे एक असं हार्डल उभं राहते, भिंत उभं राहते की आता इथं पुढं काय हेच नाही आहे, मार्गच नाही, असं रुग्णाला वाटत राहते. तर माझं अशा रुग्णांना सांगणं आहे की आमची जी गोष्ट आहे ती तपासून बघा. सतत विवेक बुद्धीला तुमच्या विचारा की हे आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे आणि मग आमच्याकडे या. ब्लाइंडली आमच्याकडे यावं कुणी असं आमचं म्हणणं नाही आहे. लहान मुलांवर उपचार पद्धती करताना तुमच्याकडे काही वेगळी पद्धत वापरण्यात येते का किंवा काही वेगळी ट्रीटमेंट द्यावी लागते का? आपण त्यांना औषध उपचार करतो, त्यासाठी आपण वेगळी डिझाईन केलेली आपल्या उपचार पद्धतीमुळे, अनेक वर्षाच्या अनुभवामुळे त्याप्रमाणे त्यांना ती औषधं दिली जातात आणि ती घरात घेऊन आपल्याला घरात राहून औषधं खाता येतात. म्हणजे त्याचं कुठलेही करिक्युलम ऍक्टिव्हिटी, ज्या करिक्युलर ऍक्टिव्हिटी आहेत त्या काय बिघडत नाही आहेत. तो शाळा त्याचं जे काय आहे रोजचं ते करूनच औषधं खाऊन बरा होऊ शकतो. नक्कीच. म्हणजे खरं तर आता जी सरांनी माहिती दिली ती आपल्या सगळ्यांसाठीच, ज्या मुलांना अशा प्रकारचा आजार झालेला आहे त्या सगळ्यांसाठीच एक आशादायक
प्रेरणादायी चित्र इथे उभं राहिलेलं आहे. तुम्हाला आणखीही काही प्रश्न असतील, शंका असतील तर तुम्ही संपर्क करू शकता. तुमच्या स्क्रीनवर जे फोन नंबर्स दिसत आहेत त्या फोन नंबर्सवर तुम्ही फोन करू शकता आणि तुमच्या मनात जे काही बारीक सारीक प्रश्न असतील ते देखील तुम्ही विचारू शकता. सर, तुम्ही आज इथे आलात आणि इतकी छान आणि वेगळी माहिती खरं तर होती. जसं तुम्ही म्हणालात की अनबिलिव्हेबल, तसं ते आमच्यासाठीही अनबिलिव्हेबल होतं. ते आज आपण आमच्या सगळ्या दर्शकांपर्यंत पोहोचवलं. इथे आल्याबद्दल मनपूर्वक आपले आभार मानते. धन्यवाद. आमचा पत्ता मॉडर्न होमिओपॅथी रिसर्च अँड ट्रीटमेंट सेंटर, ई वॉर्ड, गीता मंदिर जवळ, कावळा नाका, कोल्हापूर 416003. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी आमच्या खालील केंद्रावर संपर्क करा. कोल्हापूर, दादर, कळवा, ठाणे, धनकवडी, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, गोवा, मडगाव, म्हापसा, कर्नाटक, बँगलोर, हुबळी, तेलंगणा, हैदराबाद. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी मिस्ड कॉल द्या 7038833881. संपर्क क्रमांक 9730339009 किंवा 9372728009. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-121-8009. वेबसाईट www.modernhomeopathy.com. आमचा ईमेल आयडी आहे contact@modernhomeopathy.com.